नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, नौदलाच्या प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नौदलाच्या बघा प्रमुखाला ॲडमिरल असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, GPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, GPS योग्य फुल फॉर्म कोणता असेल, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 GPS योग्य फुल फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये मोजतात. वातावरणाचा बघा जो काय बघा दाब असतो तो बॅरोमीटर या एककामध्ये वातावरणाचा दाब हा मोजला जातो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी बघा काय विचारलाय, आसियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा, PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आसियान बघा या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलंय, तापी नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे. तापी नदी विचारले कोणत्या ठिकाणाहून उगम पावते, तर याचे योग्य उत्तर काय असेल, बैतूल मध्य प्रदेश. बैतूल मध्य प्रदेश बघा या ठिकाणी तापी ही नदी उगम पावते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचार, H1N1. H1N1 या विषाणूजन्य बघा रोगाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. H1N1 बघा, H1N1 बघा विषाणू, सर्वांनी सांगायचे H1N1 बघा विषाणू या ठिकाणी स्वाईन फ्लू बघा या ठिकाणी ओळखतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलंय, मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणते आहे. मराठी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र कोणते होते. बघा, मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी करायचं आहे. मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र म्हणजे दर्पण या ठिकाणी मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलं, सेवा सदन. सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा, सर्वांनी सांगायचे सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पंडिता रमाबाई. बघा, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली होती. सर्वांनी लक्षात ठेवायचे, कोणीही कन्फ्युजन व्हायचं नाही. पंडिता रमाबाई शारदा सदन, बघा रमाबाई रानडे सेवा सदन. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, ग्रामपंचायतीचे बघा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किती वय लागते. ग्रामपंचायतीचे बघा सदस्य होण्यासाठी किती वय लागते, तर या ठिकाणी बघा 21 वर्ष या ठिकाणी वय लागते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय, राज्यसभा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचं कोणत्या प्रकारचं सभागृह असेल. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यसभा या ठिकाणी राज्यसभा हे सभागृह वरिष्ठ सभागृह या प्रकारचं या ठिकाणी सभागृह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे असेच बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, विज्ञान बघा व सर्व या ठिकाणी मागील पेपरचे PDF सर्वांना बघा या ठिकाणी हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला हे सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.
विषय क्रमांक या ठिकाणी 11 बघा काय विचारला, कोसुबाड प्रकल्प. कोसुबाडचा प्रकल्प यांच्याशी संबंधित कोण होते? बघा सर्वांनी सांगायचं आहे कोसुबाडचा बघा प्रकल्प या ठिकाणी अनुताई वाघ या ठिकाणी संबंधित आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं, शिवरायांनी तोरणा किल्ल्यास खालीलपैकी कोणते नाव दिले होते? बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारले तोरणा या किल्ल्याला खालीलपैकी कोणते नाव दिले होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड या ठिकाणी हे नाव दिले होते. बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री हे खालीलपैकी कोणते काम करत असे? बघा आता सर्वांनी सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री बघा या ठिकाणी पत्रव्यवहार सांभाळणे. मंत्री हे कोणते काम करत होते? बघा पत्रव्यवहार सांभाळणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलंय, मराठी भाषेमधलं पहिले मासिक कोणतं आहे? बघा मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? दर्पण आहे. तर या ठिकाणी काय विचारलंय, मराठी भाषेमधले पहिले मासिक कोणतं आहे? बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल, दिग्दर्शन बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलंय, जांभा खडक. जांभा खडक प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी बघा जांभा खडक या ठिकाणी आढळत असतो. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? कोकणामध्ये पडतो. म्हणजे कोकणामध्ये बघा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांभा खडक या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. बघा विषय क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलं, कोकण किनारपट्टी. बघा कोकण किनारपट्टीच्या बघा समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला काय म्हणतो? किनारपट्टीच्या बघा लागून असलेल्या समुद्राच्या भागाला काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागांना आपण या ठिकाणी खलाटी असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ओझोनचा थर विचारले खालीलपैकी कोणत्या थरामध्ये आढळतो? ओझोनचं बघा सूत्र काय आहे? O3. ओझोनचा थर प्रामुख्याने स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा थर या ठिकाणी आढळत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पाणी. बघा या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 19 काय विचार, भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा सर्वांनी सांगायचे भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम 52. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, अन्न साखळीमध्ये प्राथमिक भक्षक कोण आहेत? बघा प्राथमिक भक्षक आपण कोणाला म्हणतो? बघा जे प्रामुख्याने वनस्पतीवर अवलंबून असतात, वनस्पती फक्त खातात, आपण त्यांना काय म्हणतो? प्राथमिक भक्षक म्हणतो. मग आता प्राथमिक भक्षक कोण असेल? हरिण आहे, ससा आहे, नागतोड आहे. बघा वरीलपैकी बघा या ठिकाणी हे सर्व काय असतील? प्राथमिक भक्षक आहेत. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये होती? बघा सर्वांनी सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा सर्वांनी सांगायचंय लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर जांभी बघा या मृदेमध्ये सर्वात जास्त लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं, भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? आता बघा भारताला विचारले एकूण किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 7500 बघा किलोमीटरची भारताला एकूण किनारपट्टी लाभलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलं, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताच्या मध्यामधून कोणत्या प्रकारचं वृत्त जाते? अशा पण बघा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त जाते. कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यामधून जाते बघा. कर्कवृत्त एकूण या ठिकाणी 8 राज्यामधून जाते. तर या ठिकाणी सिक्कीम बघा या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला, तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो? बघा सर्वांनी सांगायचं आहे, तंबाखूमध्ये या ठिकाणी निकोटीन या प्रकारचा या ठिकाणी विषारी घटक असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, त्वचेचा रंग. त्वचा असते ना आपली त्वचा, त्वचेचा रंग खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ठरत असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्वचेचा बघा जो काही आपला रंग असतो या ठिकाणी मेलॅनिन या घटकामुळे त्वचेचा या ठिकाणी रंग हा ठरत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, रेटिनॉल अजीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. कॅल्सिफेरॉल, बघा कॅल्सिफेरॉल बघा या ठिकाणी व्हिटॅमिन डी या ठिकाणी रासायनिक नाव आहे. टोकोफेरॉल बघा विद्यार्थी मित्रांनो, टेको या ठिकाणी ई जीवनसत्व या ठिकाणी रासायनिक नाव आहे. सर्वांनी बघा जीवनसत्वाचे रासायनिक नाव पाठ करून ठेवायचे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता आहे? बघा आता आपली सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता असेल? बघा सर्वात जास्त घनता बघा पृथ्वी या ग्रहाची आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 29, जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगामध्ये विचारले सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक हा महासागर जगामधला सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, तापमापीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धातू असतो? बघा तर सर्वांनी सांगायचे, तापमापीमध्ये बघा प्रामुख्याने पारा धातू असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतामध्ये कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? बघा आता सर्वांनी सांगायचे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वाहन बघा या वाहन उद्योगाला भारतामध्ये सनराईज क्षेत्र म्हणून ओळखतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक बघा या ठिकाणी आता मराठी व्याकरण जे आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात. मराठी व्याकरण बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरणचे पण या ठिकाणी पेपरमध्ये प्रश्न असतात. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय, संधी प्रकारानुसार वेगळा शब्द निवडा. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. संधी प्रकारानुसार या ठिकाणी वेगळा शब्द निवडा. अरुणाचल, बघा अरुणाचल या शब्दामध्ये कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. मुख्यालय या शब्दामध्ये संधी कोणती आहे? स्वर संधी आहे. गिरीश या शब्दामध्ये कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. सदाचार बघा या शब्दामध्ये या ठिकाणी व्यंजन संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 संधी प्रकरण या ठिकाणी वेगळा शब्द ऑप्शन क्रमांक 4 येईल. विषय क्रमांक पुढचा बघा, खालील मन पूर्ण करा. बघा एका परीक्षेमध्ये बघा एखादी मन असते, ती मन पूर्ण करा, अशा पण या ठिकाणी प्रकारचा प्रश्न असतो. नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी मन ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य शब्द आहे. विषय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा आता कोणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा संत एकनाथ महाराज भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे, संत एकनाथ महाराज. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाब्बास, अरे रे, वाह वाह हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे शाब्बास. बघा वाक्यामध्ये अशा बघा प्रकारचे शब्द येतात. शाब्बास, अरे रे, वाह वाह हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा केवल प्रयोगी अवयय या जातीचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ, चुकीची जोडी ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, बघा आपल्याकडे या ठिकाणी वाक्प्रचार आहे आणि त्यांच्या बघा अर्थ आहे. चुकीची जोडी ओळखा. हातावर तुरी देणे म्हणजे काय? फसून सुटका करून घेणे, बघा बरोबर आहे. हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे, बरोबर आहे. हेळसांड होणे, दुर्लक्ष होणे, बरोबर आहे. मूग गिळणे म्हणजे काय? काहीही न बोलता गप्प राहणे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. विषय क्रमांक पुढचा, माझे ओझे थोडे हलके करशील का?
माझे ओझे थोडे हलके करशील का? हे बघा या ठिकाणी वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? सर्वांनी सांगायचं बघा. स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी वाक्य आहे का? संकेतार्थी आहे का? संकेतार्थी या ठिकाणी होणार नाही. स्वार्थी पण या ठिकाणी होणार नाही. आज्ञार्थी वाक्य, माझे ओझे थोडे हलके करशील का? आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विरुद्ध या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. चुकीची जोडी ओळखा. बघा, सुकाळ दुष्काळ बरोबर आहे. सशक्त सशक्त कमजोर बघा बरोबर आहे का? बघा, अमावस्या पौर्णिमा बघा या ठिकाणी बरोबर आहे. अब्रू बेअब्रू या ठिकाणी बघा बरोबर आहे. सशक्त या अशक्त अशक्त सशक्त यायला पाहिजे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. अशक्त सशक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी बघा. कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? कवी या शब्दाचं बघा अनेक वचन काय होईल? बघा, सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. बघा, परीक्षेमध्ये सोपे प्रश्न येत नाहीत. कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? सर्वांनी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे बघा. कवीचं अनेक वचन या ठिकाणी कवी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी यशवंत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? यशवंत. यशवंत बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? सर्वांनी सांगायचे यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत दिनकर पेंढारकर बघा या ठिकाणी यशवंत या कवीचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. धनधान्य. धनधान्य या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे का? वैकल्पिक आहे का? धनधान्य समाहार आहे का? इतरेतर आहे का? कोणता असेल? धनधान्य बघा या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? बघा, सर्वांना माहीत आहे शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. माधवानुज. माधवानुज विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे का? माधवानुज म्हणजेच काशीनाथ हरी मोडक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे पहा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला या ठिकाणी आपले व्हिडिओज नक्कीच बघाव्यास मिळतील. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला आहे? मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा बघा गौरव दिन आपल्याकडे 27 फेब्रुवारी. 27 बघा फेब्रुवारी या दिवशी आपल्याकडे काय असतो? मराठी भाषा गौरव दिन असतो बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4. निसंदेह. बघा, आता कोणीही चुकायचं नाही. सर्वांनी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांनी सांगायचे निसंदेह. निसंदेह बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5. खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. सोपा प्रश्न आहे. सामान्य नाम ओळखा, विशेष नाम ओळखा, भाववाचक नाम ओळखा. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतात. या ठिकाणी विशेष नाम म्हटलंय. विशेष नाम कोणता? हिमालय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता भाववाचक नाम कोणतं असेल? नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. बघा, शांत शांतता म्हणजे शांतता या ठिकाणी हा शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मुलगे. बघा, मुलगे या शब्दामध्ये बघा नपुसक लिंग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा, याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? दृष्टांत अलंकार यायला पाहिजे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. जनक. जनक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जनक म्हणजे काय? बघा, सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. जनक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जनकचा बघा या ठिकाणी पिता यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. स्पष्टीकरण द्यायचं असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह स्पष्टीकरण प्रश्नार्थक असतो का? नाही. विषय क्रमांक पुढचा बघा. वाक्यामधील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आता समजा एखादं वाक्य आहे. या वाक्यामध्ये काही शब्द आहेत. या शब्दांना आपण काय म्हणतो? तर या शब्दांना आपण या ठिकाणी पद असे म्हणतो बघा. पद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्यामध्ये बघा 2 वाक्य जोडतात. आपण त्यांना काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय असे म्हणतो बघा. व, परंतु, किंवा आपण त्यांना काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय असे म्हणतो बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र येतात. ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र येतात आपण त्याला काय म्हणतो? त्रिवेणी संगम असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे म्हणजे काय? विश्वासघात करणे. केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. उपजत या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? उपजत म्हणजे काय? बघा सर्वांनी सांगायचे उपजत या शब्दाचा या ठिकाणी सर्वांनी सांगायचे उपजत या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? जन्मजत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? कमळ. पंकज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ. बघा वरीलपैकी या ठिकाणी हे सर्व काय असतील? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सकर्मक क्रियापद ओळखा. सकर्मक क्रियापद कर्मासहित. बघा मी सिनेमा पाहतो, बाळ खेळते. बघा या ठिकाणी सकर्मक क्रियापदाचं वाक्य मी सिनेमा पाहतो. बघा हे वाक्य काय आहे? सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढील शब्दापैकी विसर्ग संधीचं उदाहरण ओळखा. विसर्ग संधी गजानन, सदाचार, निर्विकार यापैकी नाही. विसर्ग संधी यापैकी कोणती असेल? बघा बरं विसर्ग संधी कोणती असेल? निर्विकार. बघा या शब्दामध्ये विसर्ग संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघूयात आपण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? चंद्र. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोम, दिनकर, सविता, अरुण. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.